ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. माझे सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काका, त्यांना मी साष्टांग नमस्कार करते. आपण सर्व श्रोते त्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करते. आणि आज आपण आत्मारामाचा जो ग्रंथ घेतलेला होता, गेले काही वर्ष असेल, तर त्यातलं स्वानुभव निरूपण असं आपण मागच्या वेळी त्यातले काही ओव्या बघितल्या. आणि आज आपण ते स्वानुभव निरूपणात मध्ये निश्चित गुरु शिष्याचं काय संवाद चालू आहे, किंवा शिष्य गुरु पुढे आता काय स्वतःचं जे काही आहे स्वानुभव म्हणजे काय सांगतो आहे, काय त्यांच्याशी संवाद साधतो आहे, त्यातून काय विचार येत आहेत, हा सगळा भाग आज आपण या स्वानुभव निरूपण हा जो 5वा समास आहे त्यामधून आपण बघायचा आहे. त्याआधी थोडस पुन्हा मागे जाऊया, की आपण हा जो आत्माराम ग्रंथ करत होतो त्याला आधी आपण खूप विचार केला की सगुण निर्गुण एक गोविंदुरे, आत्माराम म्हटलेला आहे, निर्गुणपर ग्रंथ आहे. पण त्यामध्ये आपण भरपूर विचार करत आलो की 5 समास आहेत टोटल. या जो आत्माराम ग्रंथ आहे त्याचे समास एकूण 5. त्याग निरूपण आहे. कशाचा त्याग करायचा आहे तर मायेचा आहे. मायेचा त्याग का करायचा, तर आपण मुळात ब्रह्म आहोत, स्वरूपाने ब्रह्म आहोत, याकरता तो मायेचा त्याग करायचा आहे. ब्रह्म आहोत तर मग हे ब्रह्म जाणणं, हे याच्यासाठी मला काय करावं लागेल, तर त्यासाठी साधना. म्हणजे माया निरूपणानंतर पहिलं जे आहे त्याग निरूपण, मग आहे माया निरूपण, आणि मायेचा त्यागानंतर ब्रह्म निरूपण. ब्रह्म निरूपण जे साधनामधून मला साधनाचा वापर करून हे करायचं, म्हणजे जे मला स्वरूपापर्यंत नेण्यासाठी काय उपयोगाला येणार आहे, तर ते साधन. मग ते साधन निरूपण, आणि साधन निरूपण झाल्यानंतर स्वानुभव निरूपण हा 5वा समास आहे. असं सूत्र हे सगळं सांगायचं कारण काय होतं, कारण हा थेट म्हणजे गुरु शिष्य संवादाचा या ग्रंथामध्ये समर्थांनी शिष्याला अगदी थेट काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे अगदी आपण पहिला विचार जर केला तर शिष्याला आपण सुरुवात केली होती ते पुन्हा मी आज सांगतेय, की शिष्याला स्वच्छ सांगितलं की सार आणि असार, असार सार, सार असार काही म्हणायचं, सार असार विचार केल्या विना आपल्याला या परमार्थाच्या साधनेला सुरुवातच करता येत नाही. म्हणजे त्याला काही अर्थ उरत नाही जर आपण ते घेऊन म्हणजे सगळ्या गोष्टी करत करतच मी सगळं साधना करतो असं म्हणत असू तर त्याला अर्थ नाही. आपण हा सुरुवातीलाच बघितलेला भाग होता की सार काय असार काय हा विवेक केल्या विना परमार्थात परम अर्थ म्हणजे श्रेष्ठ आपलं प्राप्तव्य, प्राप्तव्य म्हणजे मला काय, मला माझ्या स्वरूपावर प्राप्तव्य काय आहे, या सगळ्या अभ्यासाचं प्राप्तव्य केवळ आणि केवळ जे आपण स्वरूपापासून घडलेलो आहोत त्या स्वरूपावर पुन्हा आरूढ होणे. पुन्हा आरूढ होणे याचा पुन्हा अर्थ सांगते की ही नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे. आमचे सद्गुरू म्हणतात नित्य प्राप्ताची प्राप्ती, याचा अर्थ काय की जे आम्ही आहोतच, जे आपण सगळे आहोतच, आपल्याला नवीन काहीतरी घडवायचं नाहीये किंवा काहीतरी वेगळं व्हायचंही नाहीये. जे मुळात आपण आहोत त्यापासून आपण
पतन झालेलं आहे आपलं, म्हणजे त्यापासून आपण दूर झालेलो आहोत. त्यामुळे पुन्हा त्यावर येऊन स्थिर होण्याकरता आपल्याला काय सांगितलं होतं? मी सुरुवातीला आता जे बोलले ते, की सार आणि असार काय हा विचार करणं गरजेचं आहे. आणि अगदी छान रामदास स्वामींनी सांगूनच ठेवलंय, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे कोणा संगे तर संत संगे. हा जो सगुणाचे नि आधारे, बघा किती सुंदर सांगितलंय, की आधार जो घ्यायचा आहे तो सगुणाचा आहे आणि त्याच्या आधाराने होणार काय आहे? निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुण निराकार असलेलं जे तत्वरूप आपलं जे स्वरूप आहे ते या सगुणाच्या आधाराने प्राप्त होणार आहे. पण दुसरं चरण काय येतं? सारा सार विचारे. सार आणि असार काय आहे? हा विचार संतांचं बोध धरून संतांनी ज्याप्रमाणे सांगितलाय त्याप्रमाणे जर आपण केला तर आणि तरच आपल्याला स्वरूप प्राप्ती आहे. हा साधा चरण जरी आपण लक्षात ठेवला साधने करता, तर आपल्याला हा आत्मारामात समर्थ संपूर्ण जो संवाद साधताय तो छानपणे स्पष्ट हो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. सार आणि असा. सार हे केवळ आणि केवळ ब्रह्म हे सार आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, हेच हेच सार आहे. आणि असार देहादी जगतापासून जे जे नाशवंत, जे जे भ्रम, जो भ्रम, जे जे माईक, ते सगळं असार. हा सगळा विचार असा, ती विचारांची घडी अशी पक्की करून टाकली ना, की मग आपल्याला आता आत्माराम ग्रंथ करताना स्वानुभव निरूपणात जेव्हा शिष्य आपल्या गुरूंचं महात्म्य सांगतो आहे आणि निज बीजाचं वर्म आता जो आपण करणार आहोत, तर हे दोन भाग आजच्या निरूपणाचे असणार आहेत, जे अतिशय महत्वाचे. निज बीजाचं वर्म आणि श्री गुरूंचं महात्म्य, हे दोन भाग त्यांनी असं ठरवून केलेलं नाहीये. हे सगळं शिकवलेलं आणि मग त्याने काहीतरी केलंय असा भाग, कृतीशीलता इथे नाही. फक्त आणि फक्त विचाराने विचाराने आणि विचाराने शिष्य तयार झालेला आहे आणि मग शिष्य आणि सद्गुरू एकरूप झालेले आहेत. स्वानुभव निरूपणाचा शेवटच तो आहे की ते आता शिष्य निस्संदेह झाल्यामुळे, कुठलीही शंका उरली नसल्याने, निस्संदेह झाल्याने तो स्वतःच्या स्वरूपावर आरूढ झाला, श्री गुरूंशी एकरूप झाला. श्री गुरु ब्रह्मैव भवती, ते मुळात ब्रह्मच आहेत. हा पूर्ण विश्वास श्रद्धा ही शिष्याला आहे. आणि अशा पद्धतीने फक्त आणि फक्त विचारांनी तो स्वतःच्या स्वरूपावर आरूढ झालेला आहे. आचार्य सांगतात, वस्तुर सिद्धिर विचारेण न कश्चित कर्म कोटीभिः. वस्तुर सिद्धिर विचारेण. वस्तू म्हणजे काय? तर परमार्थात वस्तू याचा अर्थ परमार्थाचा म्हणजे संस्कृतच्या याने ब्रह्म आहे. मग वस्तुर सिद्धी म्हणजे ब्रह्माची सिद्धी म्हणजे प्राप्ती. मग ब्रह्माची प्राप्ती वस्तुर सिद्धीर विचारेण कशाने होऊ शकेल? केवळ आणि केवळ विचाराने. वस्तुर सिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटीभिः. कोटी कर्म करून सुद्धा ब्रह्माची म्हणजेच आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही. कोण म्हणतंय हे? आपले आदि शंकराचार्य म्हणतात. मग आता आपल्याला यावर किती निशंकपणे आपण यावर आरूढ व्हायला पाहिजे, या विचाराचा आपण आत्मसात हा विचार केला पाहिजे, कारण शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने हा अनुभव कसा आला, कशा प्रकारे तो मी घेतलाय, आता घेतलाय म्हणजे हे संवादातनच आपल्याला कळणार आहे. एरवी काय म्हटलं जातं, जेव्हा असं कोणी म्हणतं की मला अनुभव आला, तर त्याला अनुभव आलेला नसतो असं संत सांगतात.
पण आता इथे आपण ग्रंथाच्या माध्यमातून बघत असल्यामुळे ह्याचं निश्चित स्वरूप काय आहे बाबा हे आपल्याला कळावं, आपल्यापर्यंत आणून सोडावं, याकरता ही भाषा आहे. मग अशा पद्धतीने स्वानुभव निरूपणाचे पहिले 6 भाग आपण मागच्या वेळी चिंतन केलेलं होतं. मग आता यानंतर पुढचे 28 पर्यंत आहेत. मग पुढच्या ओव्यांमध्ये निश्चित काय विचार आले, निश्चित आता शिष्य समर्थांची म्हणजे आपल्या गुरूंची काय काय त्याचा संवाद चालू आहे, त्याचं आपण असं म्हणूया की आपल्या अंतःकरणातला म्हणजे अगदी सद्गुरूंशी जे गुज किंवा सद्गुरूंकडून येणारं गुज हे आता उलगडायचंय, हे आता मला उलगडलंय, हे त्यांना पोचवायचंय. हे कोणत्या पद्धतीने तो सांगतोय याचा भाग म्हणजे आज आता पूर्ण ह्या जो समास आहे तो हा सगळा भाग आता आपण त्याचं थोडंफार चिंतन करणार आहोत. तर आता सगळ्यात महत्वाचं की आपल्याला हे जे असार आपण आता पहिल्यापासून काय म्हंटल की सार आणि असार, मग हे असार बाजूला सारायचं असेल तर आपल्याला आपण आपल्या बळाने ते असार बाजूला करू शकतो का, तर निश्चितच नाही. त्याचं उत्तर पक्क नाही आहे. मग आपल्याला हा जो जगताचा देहादी जगताचा त्याला संसार सरयती इति संसार, जे आयुष्य सरत जातं त्याला संसार म्हणतात. मग आता असं सरणार आयुष्य आपल्याला पार करून देणं म्हणजे पार करणं म्हणजे काय, तर आपल्या स्वरूपाची ओळख करून देणार असं कोण आहे, तर ते एकमेव अद्वितीय असे श्री गुरु आहेत. श्री गुरु म्हणा, सद्गुरु म्हणा, ते एकमेव श्री गुरु असतात. हा भाग या ओव्यांमध्येच सांगितलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा हा अनुभव या शिष्याने घेतलेला आहे की या संसाराचा हा जो असार संसार आहे, हे जे सगळं नाशवंत आहे, मग काय नाशवंत आहे, त्याच्या आपल्या अवतीभोवती काय असं नाशवंत आहे, तर आपल्या देहापासून हे जे जग आहे त्यामध्ये असणारे हे जे विषय आहे, 10 विषय आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध सत्ता संपत्ती यश कीर्ती आणि प्रतिष्ठा, हे सगळे 10च्या 10 विषय ज्यामध्ये आपण ज्याला सत्यत्व दिलंय, खरं मानतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, परिस्थिती, व्यक्ती या सगळ्यांना आपण सत्य मानतो. जसं आपण त्यांना सगळ्यांना सत्य मानतो तसं आपण त्या जगातून येणारी जे सुख दुःख आहे, कधी वाटतं अनुकूल, छान मला सगळं अनुकूल आहे, कधी वाटतं तीच गोष्ट कधी कधी तर म्हणजे प्रतिकूल येते तेव्हा दुःख होतं, पण कधी कधी अनुकूल असणारी गोष्टच प्रतिकूल सुद्धा वाटायला लागते, असे सुद्धा अनुभव आहे. म्हणजे बघा बरं किती हे माईक आहे, किती हा भ्रम आहे, हा संसार किती त्यातून येणाऱ्या सुख दुःखांना आपण आपलं आयुष्य किंवा आपलं जीवन हे असंच सुख दुःखमय आहे असं म्हणून स्वीकारतो आणि तसं जीवन घालवतो. संतांना हे असं जीवन घालवणं अजिबात मान्य नाही, अजिबात मान्य नाही. संत कायम मनाचा श्लोक बघा, हरिपाठ बघा, कोणतेही ग्रंथ काढा, जीवनाचं सार्थक असंच संत शब्द वापरतात. कारण हा मानवी जन्म म्हणजे आपल्याला हा नरदेह हे खरोखर घबाड मिळालेला आहे. हा खरोखर जसं संत सज्जन सांगतात की हा नरदेह हे केवळ आणि केवळ तू तुझ्या स्वरूपाला म्हणजे स्वरूपाशी ऐक्य पाहू शकतोस याकरता मिळालेला आहे. आता मोठी मोठी नावं आहेत ती मुक्ती मोक्ष हे सगळं आपण बोलतो, पण सगळ्यात महत्वाचं काय की या नरदेहाच्या माध्यमातूनच ईश्वराने व्यवस्था केली आहे आपल्या सगळ्यांच्या मुक्तीची. मग हा नरदेह मिळाल्यावर आता मी असाराशी नातं जोडलं किंवा असाराला चिकटून धरून बसले तर चूक कोणाची आहे, अर्थात चूक आपलीच आहे. मग आता आपली जबाबदारी काय आहे, ही जबाबदारी घेऊन त्याचा जो काही अनुभव आलाय ना तो शिष्य आता मांडतो आणि तो असा येईल. आपणही या शिष्याप्रमाणे सद्गुरूंशी त्या पद्धतीचं नातं, त्यांनी दिलेली साधना
त्या पद्धतीने खरोखर संतांचं शास्त्राचं बोट धरून या परमार्थाच्या वाटेवर निस्संदेहपणे वाटचाल केली तर निश्चित आपल्याला सुद्धा आज जे हे शिष्य बोलतोय तोच अनुभव येणार आहे. यामध्ये खरोखर कुठलीही म्हणजे निस्संदेह म्हणजे शंका बाळगायची आपण कोणीही ही शंका बाळगू नये. हा अतिशय महत्वाचा संदेश आपल्याला हा जो स्वानुभव निरूपण हा जो समास आहे ना तो समास हा आपल्याला संदेश देतोय आणि त्या दृष्टीनेच आपण हा समास हे माझ्या जीवनात उतरवायचं आहे. त्या दृष्टीनेच आपण अख्ख्या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. पण हा समास जसा हा शिष्य सद्गुरूंपुढे पूर्ण नम्रतेने शरणागतीने आपल्याला आलेला अनुभव पूर्ण सांगत आहे त्या पद्धतीने आपल्याही जीवनात यावा आणि ती अभेदता ती अभेद दृष्टी आपल्याला सुद्धा यावी या पद्धतीने आपण आज याचं चिंतन करत आहोत. मग काय आपण काय म्हणत होतो की जगात हा जो संसार आहे तो पार करून देणारा श्री गुरु आहेत. म्हणजे आपोआपच शिष्याने श्री गुरूंना नमन केलेलं आहे की तुमच्या विना तुमचं बोट धरल्या विना माझा हा भवसागर पार होणं शक्य नव्हतं हे मान्य केलं. आता पुढे काय शिष्याला हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे अनेक जन्मामध्ये सद्गुरु शिष्याची जोडी असते. असं नसतं की हे याच जन्मात होत असतं आणि अनेक जन्मांमध्ये सद्गुरु शिष्याकडून त्या प्रकारची तपश्चर्या करून घेत असतात. शिष्यही तेवढा अधिकारी लागतो आणि ती तपश्चर्या म्हणजे काय तिथे आत्मारामात उदाहरण दिलेलं आहे की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर सोनं होतं. हो मान्य. पण किती युग ते लोखंडच होतं. म्हणजे आपल्यासारखा जीवाला जेव्हा सद्गुरूंचं कृपा होते जेव्हा अज्ञानाचं आवरण बाजूला होतं त्या क्षणी आपण स्वरूपावर आरूढ होतो. त्या क्षणी सद्गुरूंच्या कृपेमुळे आपल्याला आपण स्वरूपाशी ऐक्य पावतो. हा जर अनुभव आहे. पण ते सांगतायत आत्मा म्हणजे या समासात सांगितलंय शिष्याने सुद्धा तितकी जन्माआधी तपश्चर्या केलेली असते. हा भाग करून पुढे काय सांगतायत 10व्या ओवीमध्ये अतिशय महत्वाची ओवी आहे बरं काही अतिशय छान म्हणजे अभ्यासासाठीची आत्ताची या सगळ्या ओव्यांमधली महत्वाची ओवी आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय विचार दिलाय तो विचार आपल्या रोजच्या जीवनात कसा करायचा हे सुद्धा आता आपण या ओवी बरोबर चिंतन करायचंय. नित्य जो योग आहे तो कोणाचा आहे. आता आपण शंकराचार्यांचं काय म्हटलं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. जीवो ब्रह्मैव नापरा. जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाहीत असं शंकराचार्य सांगतात. जीव आणि ब्रह्म हे एकच आहे. म्हणजे जीव म्हणजे आपण सगळे हे सगळे मुळात ब्रह्मच आहोत असं शंकराचार्य म्हणतात. आणि एक्झॅक्टली हाच विचार इथे कशा पद्धतीने दिलाय बघा की नित्य योग कशाचा आहे. योग नित्य म्हणजे जो कायमस्वरूपी. मग कायमस्वरूपी असं काय आहे तर एकमेव आत्मस्वरूप म्हणजे जीव आणि ब्रह्म जीव ब्रह्मैक्य हा योग एकच योग हा आहे. पण आता महत्वाचं की वियोग कशामुळे झालेला आहे. आपल्याला हे शब्दाने कळलं की जीव म्हणजे आपण मुळात ब्रह्मच आहोत. पण आत्ता आपण असं सांगू शकतो का आत्ता आपला त्या ब्रह्मस्थितीपासून आत्मस्थितीपासून वियोग आहे हे कळतं आहे. पण मग हा वियोग कशामुळे होतो तर या वियोगाचं कारण आहे मुळात त्या ऐक्याचं असलेलं अज्ञान. आपल्याला आपलं ते ऐक्य हे कळत नाही आणि अज्ञानामुळे जीव हा अज्ञानामुळे आपलं मुळातच आपण ब्रह्म आहोत
हे जे ज्ञान आहे म्हणजे त्या ज्ञानापासून दूर होतो. आता अज्ञान कशाचं आहे? फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आपण हरिपाठापासून हेच बघतो. पुन्हा आठवूया की अज्ञान कशाचं आहे? तर मी देह आहे असं आपण म्हणतो. शास्त्र सांगतं तू देह नाही आत्मा आहेस. अज्ञान आहे मी मला देह मानते. दुसरं, हे जग सगळं आहे ते सत्य आहे. इथे जे घडतं, जे जातं, जे येतं हे सगळं खरं आहे असं मी मानून चालते. शास्त्र काय सांगतं? नाही, हे जग जे आहे ते सगळं देहासकट परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. मिथ्या म्हणजे बदलणार आहे, नाशवंत आहे. एवढं तर आपल्याला पक्क कळलं आणि या गोष्टींवर आपण विचार केलेला आहे. पुढचं काय अज्ञान? या जगातून जे येतं, देहादी जगतातून जे निर्माण होतं त्याचा मी करता. जे करणारा जो आहे तो मी आणि भोगणारा सुद्धा मीच. मग याच्यात शास्त्राची भाषा काय होते? मी करता आणि मी भोगता असं आपण म्हणतो, जीव भाव. आणि शास्त्र काय सांगतं? या सृष्टीचा जो नियंता आहे ईश्वर, तोच करणारा आहे, तोच भोगणारा आहे. आता बघा, हे सगळं आपण अभ्यास केलेला. मग आता हे अज्ञान कशाला, आपला वियोग कशामुळे झाला हे कळून घ्यायला याचं उत्तर मिळालं. मला माझ्या स्वरूपाचा वियोग का झाला? तर मी अज्ञानाशी जुळले. म्हणजे काय? हे आता जे सगळं बोललो ते सगळं मी असं म्हणून मान्य केलं. मग आता आपल्याला ओवी काय सांगतेय की हा जो योग आहे तो पुन्हा आपल्याला साधता येईल का? तो आपण साधू शकतो का? त्याचंच तो उत्तर होतो या नरदेहाचे निसंबंधे. या नरदेहातच ती व्यवस्था आहे आणि निश्चित साधू शकतो. आणि ती साधण्याची युक्ती, याचा अर्थ निज बीज. आजची जी ओवी आहे ती 10वी त्याच्यामध्ये निज बीज असा शब्द वापरला गेला. आणि त्याचा अर्थ हा आहे की हा योग जो आपला आपण ज्या योगापासून म्हणजे वियोग झालेला आहे तो पुन्हा योग जेव्हा साधतो, ती साधनाची युक्ती म्हणजे तो साधला जातो, ती जी युक्ती आहे तिला निज बीज असं म्हटलेलं आहे. हे आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि ही युक्ती कसं आहे बघा, ही युक्ती सांगता येते. म्हणजे काय असतं? आपले श्रीगुरु हेच तर करतात, निज बीजाचं वर्म. प्रत्येक शिष्याला जो उपदेश असतो हे निज बीजाचं वर्म आहे. आणि हे वर्म सद्गुरु शिष्याला निश्चित देतात. पण आता अगदी महत्वाचा भाग आपण विचार करतोय की हे निज बीजाचं ही जी युक्ती आहे ती सांगता येते, पण ती प्रत्यक्ष करून घेता येत नाही. आणि म्हणून या युक्तीला गुज असं म्हटलेलं आहे. गुज संवाद जो असतो आपले सद्गुरू आणि शिष्याचा, त्याला गुज म्हटलं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. करून घेता येत नाही याचं पण महत्व आहे. ही जी युक्ती आहे ती सांगता येते, करून घेणं म्हणजे काय आलं? सगळ्यात महत्वाचं, आपण हा विचार सुद्धा केला होता आत्माराम सुरू करायच्याच आधी. कृतिशीलतेपेक्षा विचारशीलता, चिंतनशीलतेला महत्व आहे. विचारानेच मोक्ष आहे. त्यामुळे सद्गुरु जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा तो विचार दिला जातो. आणि तो विचार कशा पद्धतीने करावा त्याची युक्ती सांगितली जाते. तू तीर्थयात्रेला जा, तू अजून हे 108 वेळा म्हण, असा जप कर, असं सांगितलं जात नाही. आणि हे जरी सांगितलं बाजूने गेलं तरी ते बहिरंग साधन आहे. अंतरंग साधन हे श्रवण, मनन, चिंतन, निदिध्यासन हेच आहे. आणि इथे आपल्याला प्रत्यक्ष ते करून घेता येत नाही. म्हणजे कर्माने नाही ना. मग तिथे फक्त विचार, विचार आणि विचार. त्यामुळे सद्गुरूंनी
आणि शिष्यामध्ये, सद्गुरू आणि शिष्यामध्ये जो संवाद साधला जातो, ते निजबीजाचं वर्म सद्गुरू शिष्याला देतात. म्हणजेच आरूढ होण्याचा, तू पुन्हा कसा स्वरूपावर आरूढ होऊ शकशील, हे वर्म सांगतात. ते गुज शिष्याला ते देतात. हा सगळा भाग शिष्यच सद्गुरूंना सांगतो आहे की मला तुम्ही ते गुज, हे निजबीजाचं वर्म मला दिलं, त्याबद्दल तो समर्पण भावाने त्यांच्याशी संवाद साधतो आहे. चुकलिया वर्म फेरा पडे, म्हणून नामदेवांनी असं सांगितलंय, संसारी असावे असोनी नसावे. किती महत्वाची गोष्ट आहे बघा. संसारी असावे, जन्म घेतलाय, आलोय, आपली कर्म करायचीच आहे, आपल्याच संचिताने कर्म मिळालेला, प्रारब्ध सुरू झालेलं आहे, मग क्रियमाण स्वातंत्र्यात कर्म करायचीच आहे. संसारी असावे असोनी नसावे. असोनी नसावे याचा हे आहे की तिथे आपलं मनबुद्धी चित्त त्या संसारामध्ये गुंतवू नये, रमू देऊ नका. आपलं कर्तव्य प्रेमाने चोख पार पाडल्यानंतर आपल्याला नामासारखं नामानुसंधान, रामचिंतन, रामचिंतन म्हणजेच आत्मचिंतन, हे करणं आवश्यक आहे. हेच ते भूज वर्म आहे. सतत आपण स्वरूपाच्या अनुसंधानात राहणं, यासाठी काय करायचं, हा भाग साधला की हळूहळू सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, ही स्थिती निश्चित येणार आहे. त्याच्या पुढे फार सुंदर विचार चालू आहे. त्याच्या पुढे काय म्हणताय की आपल्याला हे स्वरूप कसं कळालं, हे शिष्य सद्गुरूंना सांगतो की या स्वरूपावर मी जेव्हा आरूढ झालो, तर शिष्याला स्वरूप कळलेलं आहे, पण मग असं कशामुळे कळलेलं आहे तेही तो सांगून देतो. कशामुळे झालं की मला तुम्ही सांगितलेल्या, म्हणजे जे सद्गुरूंनी जो संवाद साधलाय किंवा सद्गुरूंनी त्याला जे उपदेश केला, त्यातली त्या चार गोष्टी असं म्हणूया आपण, त्या गोष्टींवर संपूर्ण श्रद्धा शिष्याने ठेवलेली आहे. कोणत्या आहेत त्या चार गोष्टी? तर सगळ्यात महत्वाचं, सद्गुरू जेव्हा सांगतात ब्रह्म नावाचं तत्व आहे, फार महत्वाचा भाग आहे. इथूनच जर आपल्याला शंका, कुशंका, कसं, तर्क हे सगळं सुरू झालं ना, तर सगळ्यापासून आपण पार लांब होऊन जातो. आणि एवढा आपल्याला वेळ आहे का हो? खरं सांगा बरं, कालाची गती इतकी आहे. बरं, कालाची गती सोडा, आपल्या सगळ्यांना माहितीये का आपल्याला किती काल आहे, हेही आपल्याला माहिती नाही. मग असं जर आपल्याला काळ काम वेगाचं गणित मांडून आपल्याला जर हे स्वरूप स्थिती गाठायचं असं जर साध्य आहे, भाषा आहे, पण हे साध्य आहे हे आपल्याला म्हणायला पाहिजे आपण साधना करताना. मग हे जर आपल्याला साध्य गाठायचं असेल, तर पहिला भाग जो करावा लागतो तो हा आहे की ब्रह्म नावाचं तत्व आहे, असं ज्यावेळी सद्गुरू सांगतात, ते लगेचच श्रद्धेने स्वीकारून पुढचं सुरुवात, याला म्हणतात सद्गुरु निष्ठा, सद्गुरु अनन्य श्रद्धा. अनन्य निष्ठा, न अन्य, त्यांच्याशिवाय कोणी नाही. ही निष्ठा जमली की मग पुढचं काय, तर सद्गुरू काय सांगतात, हे जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते वेदांत शास्त्रात जसं सांगितलं आहे तसंच आहे. बघा, ब्रह्म आहे ही पहिली श्रद्धा. दुसरी श्रद्धा काय, तर वेदांत शास्त्राने ते जसं सांगितलंय तसंच आहे, हा दुसरा विचार दृढ करायचा आहे. तिथे असं विचारायचं नाही ते असंग कसं काय, मग ते एकोहम बहुस्त्याम कोणाला संकल्प झाला. खरोखर शंका असेल तर ती निश्चित निशंक व्हायचंय, पण त्याचाच तर्क लढवत बसायचं नाही.
ते श्रद्धेने स्वीकारायचं. वेदांत शास्त्रात म्हणजेच वेद उपनिषद सगळी ती परंपरा आपण पाहिलेली आहे. त्यातून जसं आलंय तसंच्या तसं आपण स्वीकारून पुढे जायचं. पुढे सद्गुरु काय सांगतात? ते ब्रह्म तू आहेस. म्हणजेच आपण आता ते काय म्हणायचं? ते ब्रह्म, ब्रह्म नावाचं तत्व आहे. वेदांत शास्त्रात ते जसं सांगितलंय तसंच आहे आणि ते ब्रह्म मी आहे. हे तिसरा श्रद्धेचा भाग आहे. आणि श्री गुरूंच्या कृपेने, कुठली श्रद्धा आहे बघा? चौथा भाग, अतिशय महत्वाची पायरी आहे. श्री गुरूंनी त्या दिलेल्या उपदेशाने त्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे मी ब्रह्म आहे हे अनुभवास केवळ आणि केवळ श्री गुरूच्या उपदेशाने, श्री गुरूंच्या कृपेने अज्ञानाचं आवरण बाजूला होऊन मला माझा स्वरूपाशी ऐक्य पावता येतं. खूप सुंदर महत्वाचा भाग. शिष्याने स्वरूप प्राप्ती कशामुळे झाली याचे 4 भाग. आत्ता जे आपण एवढं सगळं बोललो हे ते 4 भाग श्रीगुरूंना अर्पण केलेले आहे. अचानक साक्षात्कार म्हणजे काय? अखंड असणाऱ्या तत्वाचा साक्षात्कार मला हे साधना करता 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 अचानक एके दिवशी तो साक्षात्कार झाला. कारण तेच मी आहे. पण त्याआधी श्रद्धेचे भाग आता आपण बघितले, ओव्यांमध्ये तोच दिलेला भाग आहे. तो जशाच्या तसा आपण पाहिला आणि जसा शिष्याने तो सद्गुरूंना अर्पण केलेला आहे तसा लगेचच आपण सुद्धा आपली जी उपास्य दैवत असतील, आपण आपल्याला सद्गुरू असतील त्यांना हा भाग अर्पण करायचा आहे. पुढचा विचार काय आहे? तर आपलं जे आत्मानुभवाचा अनुभव हा आपल्याला कशामुळे येतो, म्हणजे कसं समजायचं? तर हे आपण मनाच्या श्लोकांमधून, हरिपाठातून, आत्मारामाच्या ग्रंथातून हे बघत आलो की जेव्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार याचा लय होतो किंवा ते एकरूप होतात त्यावेळी आत्मानंदाचा अनुभव येतो. आता हा विचार हा इथे परत का सांगितला गेला? तर आपण जे जीवभाव घट्ट धरलेले असतो ना, आपण काय समजतो की मला जे 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 सुख मिळतंय ते जे विषय मी अनुभवते त्या विषयांमधूनच ते सुख मिळतंय असं मला सारखं वाटत राहतं. आपल्या सगळ्यांना ते सारखं वाटत राहतं की हा विषय भोगला. जसं आपण दरवेळी चहाचं उदाहरण दिलेलं आहे, आता पुन्हा ते रिपीट करत नाही. पण रसनेचं उदाहरण आहे. शब्द, स्पर्श, रूप आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे. आपल्याला काय वाटतं? त्या गोष्टी आपल्याला सुख देतात, तो विषय आपल्याला सुख देतो. मला असे एवढे एवढे पैसे कमवले की मला काहीतरी छान बघायला जाता येईल आणि मी ते बघितलं की मला बरं वाटेल, मला सुख मिळेल, म्हणजे ती गोष्ट मला, तो विषय मला सुख देतो आहे असं आपण पक्का निर्णय करतो. याला जीवभाव घट्ट धरणं म्हणतात. आलं लक्षात? मग आता पुढचं काय? तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आपल्याला मिळणाऱ्या सुखांचं श्रेय हे आपण त्या विषयांना देतो. जे विषय नाशवंत आहेत, जे माईक आहे, त्या विषयांना आपण आपल्याला मिळणाऱ्या सुखाचं श्रेय देऊन टाकतो, क्रेडिट. तर बघा बरं, इथंच आपली मोठी चूक होते. कारण शास्त्राचे संस्कार, सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी आपण लक्षात घेत नाही. कारण आता बघा, ज्ञानोबांनी किती सुंदर ओवी, सुखाचा, मी ती ओवी सांगते पण त्याच्या आधीच आत्ता जे आपण बोलत होतो तो महत्वाचा भाग एक्सप्लेन करते की विषयात सुख नाही. तर सर्व संत आणि शास्त्र काय सांगतात की सुखाचा उगम जो आहे तो तूच स्वतः सुखरूप, आनंदरूप तत्व ते आहेस, तिथूनच तो सुखाचा उगम आहे. आणि तुझं उगमाकडे लक्ष नाही, म्हणजेच आतमध्ये आत्मपरीक्षण,
केलं नसल्यामुळे आपल्याला आपलं सगळ्यांचं लक्ष बाहेर आहे आणि बाहेर असल्यामुळे विषय जगात आहेत आणि म्हणून आपल्याला वाटतं देहादी जगतातून आपल्याला त्या विषयांमधून सुख मिळतंय आणि म्हणून सुखासाठी धडपड बाहेर आपण करतो. आणि ज्ञानोबा आपल्याला सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामो विषयावरी. किती सुंदर ज्ञानोबांनी सांगून ठेवलंय. ज्ञानोबांचं बोट धरलं पाहिजे आता इथे. तैसा हृदयामध्ये मी रामू, अरे हा जो आत्माराम तो तू तिथेच आहे, तूच आहेस. अंतरात्मा अंतरात तुझ्या सर्व व्यापून आत्मारामच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. म्हणजे काय? मीच सुखरूप, मीच आनंद रूप आहे. तो कसा आहे? तेच आहे, म्हणजे आपणच ते आहोत. का भ्रांतासी कामो, मग का बरं भ्रांती आहे? काय सांगितलं पुढे? विषयांवरी, म्हणजे असं बाहेर का लक्ष आहे बाबा तुझं? आता ज्ञानोबा सांगतायत. मग ज्ञानोबा सांगतायत म्हटल्यावर अढळ श्रद्धा हवी. आणि अशा ह्याच भाग शिष्याने समर्थांना सांगितला की हा भाग आता माझ्या लक्षात आलेला आहे की सुख हे बाहेर नसून सुखाचा स्रोतच मी आहे, मीच आनंद रूप आहे, मीच सुखरूप आहे. हा भाग शिष्याला त्याची जाणीव झालेली आहे आणि म्हणून याच्या पुढे शिष्य म्हणतो, ब्रह्माचं अशा पद्धतीने ज्ञान झालं की जन्म मृत्यूचं बंधन नष्ट होतं हे मला समजलं आहे. किती सुंदर पद्धतीने शिष्य एक एक गोष्ट उलगडत चाललाय बघा. या पद्धतीने तो म्हणतोय की हे जे बंधन होतं हे कल्पित आहे, हे मला लक्षात आलेलं आहे. बंधन जर सत्य असतं तर ते सुटलं असतं का हो? कारण सत्य हे एकमेव अद्वितीय आत्मस्वरूप किंवा ब्रह्मस्वरूप आहे. मग हे जे आहे बंधन, ते बंधन आपण आपल्याला ओढवून घेतलेलं आहे, कल्पित आहे, कल्पना आहे. आता परत परत आपण ते उदाहरण देतो, पण सारखा विचार सारखा तो करायचाच. आपल्याला जर तहान लागली, मृगजळापाशी आपली तहान भागवायला पाणी प्यायला जाऊ का आपण? जेव्हा आपल्याला कळलंय की अरे हे मृगजळ आहे, कल्पना आहे, इतकं मृगजळ देहादी जगत आहे, याचा साक्षात्कार शिष्याला झालेला आहे. आता बघा, त्याग निरूपणातली पहिली ओवी आठवून बघा, अगाची झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, असं समर्थांनी एकदम पहिल्या ओवीतच म्हटलेलं आहे की अरे जे झालंच नाही त्याविषयी तू मला काय विचारतो. आणि इथे उपसंहारात शिष्य काय सांगतोय? हे सगळं कल्पना आहे, भास आहे, हे मला याचा मला अनुभव आला. भासाला आपण सत्यत्व देतो का हो? म्हणूनच उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता हा सुद्धा अभ्यास आपण या पद्धतीने करू शकतो. इथे शिष्य ज्ञान तो म्हणतोय, इथे म्हणतोय की मला निस्संदेहपणे, निस्संदेह, आता कुठलाही संदेह उरला नाही, ही कल्पना आहे, याविषयी मी निस्संदेह झालेलो आहे आणि मी ब्रह्म आहे याविषयी सुद्धा मला कुठलीही शंका उरली नाही. या पद्धतीने संदेहरहित जेव्हा आपण होतो ना, तेव्हा जी जाणीव असते त्याला समाधान म्हणतात. संदेहरहित माणूस झाला की त्याला समाधान मिळतं. रोजच्या व्यवहारात आपल्याला हे अनुभव आहेत. संपूर्ण विश्वास टाकून जेव्हा एखादं गोष्ट घडते तेव्हा ती गोष्ट घडल्यानंतर आपल्याला काय मिळतं? समाधान मिळतं. मग असंच समाधान हे व्यक्त शिष्य आपल्या सद्गुरूंपुढे करतो आहे. त्यानंतर अजून 2-3 विचार आहेत, त्याचं चिंतन करून झाल्यावर हा समास आपला संपणार आहे. याचं चिंतन आपलं संपणार आहे. अर्थात अभ्यास हा ग्रंथ संपला असं म्हणण्याची माझी बिलकुल ताकद नाही, कारण चिंतन मननाने हे ग्रंथ सतत अनुसंधानात ठेवावेत असं आपल्याला संत सज्जन सद्गुरु शास्त्र सांगतं.
आणि त्यावर आपण सगळ्यांनी श्रद्धा ठेवून हे करणं ही आपली जबाबदारी आहे. पुढचा विचार काय आहे, तर मी देह, जग, सत्य, कर्ता भोगता मी, हे जे मायेचे पाश आहेत, म्हणजे आपल्याला हा जो अहंकार आहे, किंवा आपण आता म्हणूया ही भ्रांती आहे, हे जे भ्रम आहे की मीच देह आहे, मी करता भोगता आहे, हा जो अहंकार आहे, याला मायेचा पाश म्हणायचा. मग म्हणजे हा कल्पित आहे कळलं, पण हे मायेचे पाश किती जन्म आपण येतोच होत जन्म मरणाचं चक्र का भोगतोय, तर हा मायेचा पाश तोडताच येत नाहीये. हा मायेचा कपाश तोडता न येण्याचं कारण काय आहे, तर फक्त आणि फक्त अंतःकरण वृत्तीमध्ये मी म्हणजे अहंकार, मी म्हणजे आपल्याला जे सोहम, सहा अहमचा मी नाही म्हणत आहे, हा मी म्हणजे करता भोगता मी, करणारा पण मीच, भोगणारा पण मीच, असा जो आहे तो अहंकारातला मी जो आहे, ही वृत्ती, या वृत्तीमध्ये आपण अडकून पडल्याने हा मायेचा पाश कोण तयार करून घेत. माया म्हणजे खरं काय आहे, जी नाही ती, पण हा तयार कोण करतं, हे बंधन कोण तयार करतं, आपणच तयार करतो. बरोबर आहे की नाही, आता पटतंय की नाही. मग हे बंधन आपणच तयार करतो. मग या बंधनातून आपल्याला सद्गुरु कृपेने सुटता येतं, पण सोडण्याचा प्रयत्न जीवाने म्हणजे आपणच करायचा असतो. विचार आपल्यालाच करावा लागतो. सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवला आणि ते झालं, हे खरं नाही. आपल्यालाच प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नांनी आपल्याला सद्गुरु त्या स्वरूपावर आरूढ करतात. जीवाचेच प्रयत्न लागतात. हे बरं आहे आपल्याला, आपल्याला रोजच्या आयुष्यात पण माहितीये की काय म्हणतो आपण, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, असे बऱ्याच हे आहे, घर बांधण्याविषयी एवढं हे सगळं आपण म्हणतो. मग इथे तर काय आहे, आपणच आपलं कल्पित बंधन तोडल्याविना आपल्याला आपलं स्वरूप कळणं शक्य नाही, हे जाणवल्यामुळे आता बघा की मग हे पाश तोडणं कसं जमेल, हा पण विचार करायचा आहे, हा विचार केलेला आहे, पण आत्ता ह्या विचारात ओवीचा अर्थ त्यामध्ये आलाय, त्यानुसारी कसं जमेल, तर इथे आपण पुन्हा एकदा ज्ञानोबांची मदत घ्यायची. आता हा मायेचा पाश जर मला माझा सोडायचा असेल, तर त्याला ज्ञानोबांनी संन्यास हे उत्तर दिलेलं आहे. घाबरलात की नाही, आपण एकदम संन्यास म्हटल्यावर आता बापरे, असा कसा संन्यास घ्यायचा, शक्य नाही बाबा, मी तर कोण आहे, आपण सगळे कोण आहोत, प्रापंचिक आहोत, संसारी आहोत. मग एकीकडे ज्ञानोबा सांगतात असोनी संसारी जिव्हे वेगू करी, किंवा प्रपंच उपाधी न सांडता, संसार त्याग न करता, एवढं सगळं आपल्याला संत सांगतायत. मग आता इथे संन्यास काय आला, जनामध्ये प्रपंच उपाधी न सांडता, संसार त्याग न करता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय, असं त्या समर्थांनी सांगितलंय की जनामध्ये सार्थकता म्हणजे काय, जीवनाची सार्थकता कशामध्ये, अखंड आत्मानुसंधानाच्या विचारात आहे. आता मी मगाशी जे म्हंटल की आपल्याला जेव्हा ज्ञानोबा संन्यास सांगतात, तर ज्ञानोबांनी कशा पद्धतीचा संन्यास सांगितलाय याचा अभ्यास आपण केला पाहिजे. ज्ञानोबांची अतिशय सुंदर ओवी आहे, मी माझे, गीतेमधलं ज्ञानेश्वरीतली ओवी आहे की मी माझे ऐसी आठवण, बघा फार सुंदर ओवी आहे, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासीची व्याख्या दिलेली आहे. संन्यास घ्यायचाय म्हणजे काय करायचंय, म्हणजे आपल्याला संन्यासी व्हायचंय, ते कशाने व्हायचंय, आपल्याला सगळा वस्तुत्याग, म्हणजे आपल्याला घरदार सोडायला सांगितलेलं नाहीये, आपल्याला जीव द्यायला सांगितलेलं नाहीये, आपल्याला काय सांगितलेलं आहे, अंतःकरण वृत्ती मध्ये जो मी करणारा अहंकार आहे, मी तो काय करतो,
तो आपल्याला मी माझेच्या बंधनात अडकवतो. म्हणजे काय? देह म्हणजे मी, व्यक्ती, माझ्या आजूबाजूचं कुटुंब, समाज, राष्ट्र, सगळं 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 जे आहे ते सगळं माझं. हा जो अहंकार आहे तो आपल्याला मी आणि माझं यामध्ये पूर्ण गुंतवून टाकतो, अडकवून टाकतो. आणि त्याच्याबद्दल काय तयार करतो? आसक्ती, अटॅचमेंट, ममत्व असं निर्माण करतो. मग त्यामुळे आपण काय होतो? रमून जातो, त्यामध्येच गुंतून पडतो. मग आता काय? ज्ञानोबा सांगताय, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. म्हणजे अंतःकरण वृत्तीतून तू मी या वृत्तीतून मी असलेली अहंकार वृत्ती बाजूला कर. ही मी माझेची आठवण म्हणजे त्याच्यातून तू सोडवणूक करून घे. अंतःकरण वृत्तीतून, अंतःकरण वृत्ती ही संन्यास वृत्ती जी आहे, त्याग वृत्ती जी आहे, अनासक्त वृत्ती जी आहे, असंग वृत्ती जी आहे, ती इथे जो अहंकार आहे मी म्हणणारा तो बाजूला करून तिथे ही जी अनासक्ती, असंगता, ती वृत्ती अंतःकरणात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजेच विसरले जयाचे अंतःकरण याचा अर्थ मी माझे विसरणे, याचाच अर्थ तिथे त्या अंतःकरणात अनासक्त आणि असंग भावाची घडी दृढ करणे. खूप महत्वाचा विचार आहे. आणि असं केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं? पार्था, तो संन्यासी जाणं निरंतर, म्हणजे तो कायम स्वरूपी संन्यासी आहे असं तू समज. मग आता सांगा, प्रपंच उपाधी न सांडता, संसार त्याग न करता, समर्थ सांगतायत, जनामध्ये सार्थकता, म्हणजे जर आपल्याला माझा हा नरदेह सार्थकी लावायचा असेल, हे जीवन सार्थकी लावायचं असेल, तर काय करायला पाहिजे? जनामध्ये सार्थकता विचारेची होय. मग विचार कुठला हवा? मी माझे हा विचार ठेवायचा आहे. तो विचार कशाचा आहे? वासनेतून येणारा विचार आहे. आणि जे जे वासनेतून येतं ते ते जन्म मरणाला कारणीभूत असतं. वासनेचं चक्र, जन्म घ्यावा लागे वासने संगे. मग मी माझे आठवण हे वासना चक्राचं मूळ आहे. मग त्याचाच भेद करणं हे कशाने शक्य आहे? पार्था, आत्ता जे सांगितलं, विसरले, म्हणजे तो विचार पूर्ण बाजूला सारून अनासक्ती आणि असंग. आता हे दोन का बरं बसवायचे? कारण माझं जे स्वरूप आहे, मुळात हे जे आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप, हे जे ब्रह्म आहे ते असंग आहे. तुकाराम महाराज गाथेतल्या अभंगात इतका सुंदर सांगितलंय, न करी रे संग, राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. किती महत्वाची गोष्ट सांगितली. न करी रे, आपल्याला हे सांगतायत ते, तू जर असंग तत्वाचा तुला अनुभव घ्यायचाय, असंग तूच आहेस, पण असं नुसतं सांगून चालणार नाही. मग त्यासाठी काय कर? न करी रे संग, कुठल्याही जड चेतन, म्हणजे व्यक्तीचा किंवा जड वस्तूंचा, पदार्थांचा कशाचाही संग करू नको. याचा अर्थ तो भोगू नको हा नाहीये. संग करणे म्हणजे काय? की त्या गोष्टीवर आपलं सुख अवलंबून ठेवणं, ती गोष्ट नसली तर अस्वस्थ होणं, आतून अशांत होणं, याला संग म्हणतात. बघा बरं, आता विचार करा, असे कितीतरी संघ आपण फक्त देहाने नाही तर आपण मनाने, मनामध्ये कितीतरी संघ असतात, आहे की नाही? मग आपण त्याला भावनिक कुठले कुठले शेड्स देतो. म्हणजे व्यक्ती समोर नसली तरी मनातून आठवण, भूतकाळात जाणे, भविष्यातला विचार करणे, हे संघामुळे होतं. संघ. आणि तुकोबा काय सांगताय? न करी रे संग, राही रे निश्चळ, स्थिर राहा. कारण हे जे तत्व आहे ना ते असंग आणि स्थिर तत्व आहे. आणि मग त्यासाठी
ते स्थिर राहण्यासाठी काय करायला पाहिजे? तर लागोनेदी मळ ममतेचा. इथे ज्ञानोबांनी काय सांगितलंय? आठवण. आठवण येणं म्हणजेच ममता आली, ममत्व आलं. किती संत छान पद्धतीने आपल्याला किती किती पद्धतीने शिकवताय. तुकोबा म्हणताय, असं ममत्व जवळ करू नकोस, नाहीतर तूच असंग आहेस, तूच अनासक्त आहेस, असं जे तत्व तू आहेस त्याचा अनुभव येणार नाही. म्हणजे आपल्याला या गोष्टी समजून घेण्यासाठी संन्यस्त ही वृत्ती आहे हे समजून घेण्यासाठी काय व्हायला पाहिजे हा भाग आता आपण बघितला. मनावर शास्त्र संस्कारांची घडी दृढ बसवणं किती आवश्यक आहे हा भाग आता आपण विचार केला. कारण ममत्व आसक्ती हे बाजूला करायचं कसं, हे बाजूला हे मायेचे पाश तोडायचे कसे, हा भाग तुकोबांनी आता जसं सांगितलं, ज्ञानोबांनी सांगितलं, या गोष्टी जर आपण केल्या म्हणजे वासनेचे जे संस्कार आहेत त्या वासनेच्या संस्कारांना बाजूला करून शास्त्र जे सांगतं, मनाच्या श्लोकातून आपण शिकलो, हरिपाठात शिकलो, रामचिंतन, आत्मचिंतन, यासाठी रोजच्या जीवनात रोजचं कर्म कसं करायला पाहिजे, निष्कामता, सगळं शिकलो. निष्कामतेने चित्त शुद्ध, चित्त शांत, म्हणजे झालं का आत्मज्ञान? नाही. ही फक्त कर्म आहे, कर्माने आत्मज्ञान नाही, हेच आपल्याला आत्मारामाने शिकवलं. मग कशाने आहे? केवळ विचारांनी आहे. पण तो विचार शुद्ध, ते शुद्धत्व कधी जमणारे? तर निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने. हाही विचार संपूर्ण ग्रंथातून आपण शिकलेलो आहोत. पुढे काय? पुढचे अजून 2 भाग राहिले, 2च विचार आहेत. फार सुंदर पद्धतीने आपण ते समजून घेऊया की हे जे ब्रह्मज्ञान आहे ते हा जो पंच विषयांचा पसारा, हे आपले 10 विषय आपण आता जे बोललो, या विचारात गुंतल्याने मायेचे पाश आपले तुटत नाहीत. आणि हे मायेचे पाश तुटत नाहीत, त्याने परिणाम काय होतो? आपण जे अधिष्ठानापर्यंत, मायेचं अधिष्ठान काय आहे? देहादी जगत दिसतंय कोणाच्या सत्तेवर? त्याचं अधिष्ठानच ब्रह्म आहे. मग या अधिष्ठानापर्यंत आपण पोहोचतच नाही. या विषयांमध्ये गुंतल्याने आसक्ती, ममत्व हे सगळं मध्ये आल्याने त्या अधिष्ठानापर्यंत, मूळ उगमापर्यंत आपण पोचतच नाही. म्हणजेच आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही. मग आता आपल्याला ही ब्रह्मज्ञान कोणाला होतं? तर आपण आपलं जीवन आपल्याला माहितीये, प्रारब्ध आता भोगायला आलेलं आहे, म्हणजे आपल्याला आपलं दैव अनुकूल करून घेऊन अत्यंत विवेकाने, अर्थपूर्ण, संगरहित असं ज्यावेळी जीवन आपण जगायला सुरुवात करतो विचाराने, तेव्हा ब्रह्मज्ञान होतं हे शिष्याला समजलेलं आहे. म्हणजेच शिष्याच्या रूपाने आपण हे समजून घ्यावं असं समर्थांनी इथे आपल्याला आज्ञा केलेली आहे. जेवढं संगरहित आपण होऊ तेवढं आपलं बंधन तुटणार आहे. मायेचं बंधन आपणच घातलेलं हे बंधन संगरहित झाल्याने तुटणार आहे. पुढे सांगतायत की असंग असणारं हे तत्व असल्याने संगरहित होणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. पुढची जी ओवी आहे ते सांगतंय की जागृती स्वप्न हे तत्व कसं आहे? अवस्थेच्या पलीकडचं आहे, अवस्था त्रयातीत असं म्हणतात ना, तसं आहे. म्हणजे काय? तर जागृतीत म्हणजे मी जागा असणारा, स्वप्न मी स्वप्न पाहणारा, सुषुप्ती मी झोपला होतो, माझी झोप छान झाली असं म्हणणारा, या तिन्ही अवस्था आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांचं अधिष्ठान कोण आहे? या अवस्था या कोणाच्या सत्तेवर चालतात? तर ती सत्ता आहे ती आत्मस्वरूपाची आहे. त्या अवस्था म्हणजे आत्मा नाही. आणि हे जाणणारं ज्ञान म्हणजे हे जे आपण जाणतो
या ज्ञानाच्या अवस्थेला तुर्या म्हणतात. तुर्या ती सुद्धा एक अवस्थाच आहे, लक्षात घ्यायचं. कारण तुर्या म्हटलं हे ज्ञान झालं की अरे नाही, पण ती सुद्धा अवस्था आहे. पहिल्या 3 अवस्थेंच्या सापेक्ष. सापेक्ष म्हणजे काय? सुख दुःख, जय पराजय. तसंच या 3 अवस्थेंच्या सापेक्ष ही तुर्या आहे. म्हणजे ती सुद्धा मिथ्या आहे. शिष्याला हे समजलेलं आहे की या अवस्था कल्पना मिथ्या आहे. आणि मग काय आहे सत्य? या अवस्था ज्याच्या सत्तेवर मी भोगतोय, सत्तेवर मला जाणवतात, ती सत्ता, तो उगमाकडे गेला, ती सत्ता म्हणजे मी आहे. ते जे सत्य आहे ते एकमेव अद्वितीय तत्व मी आहे. आणि या अवस्थांना, ते त्या अवस्थांना संग, ते बिलकुल ते असंग तत्व आहे. हा या अवस्थांचा संग जर मी घेतला तर मी असंग आहे हे मला ज्ञान कधीच होणार नाही. म्हणून संगरहित अवस्थात्रयातीत असा मी झालेलो आहे, असं शिष्य सांगतो आहे. एवढं सगळं शिष्याने मांडल्यावर श्री गुरु आता बोलायला लागले. श्री गुरु त्याला काय सांगतायत बघा. फार सुंदर पद्धतीने अत्यंत कमी शब्दात हा संवाद झालेला आहे. तो काय झाला? श्री गुरु म्हणतात शिष्याला की आता तू वेदांत शास्त्राच्या जे काही शब्द आहेत या शब्दात सुद्धा गुंतू नकोस. बघा, शब्द सगळ्यात शेवटचा हे आहे की जो त्याचा भेद करावा लागतो. शब्द म्हणजे आत्मा नाही, सूक्ष्म, पण सूक्ष्माच्या पलीकडे असणारे आपण आहोत. मग त्या ह्याच्यात तू आता गुंतू नकोस. शब्दांचा आता बघा, शंकराचार्यांनी फार सुंदर, लगेच आपल्याला ना संतांचा असा आधार घेतला की पटकन समजतं. शंकराचार्यांनी एक सुंदर संस्कृत मध्ये एक चरण दिलेलं आहे. त्याचा अर्थ मी सांगते. त्याचा अर्थ असा आहे की जर परतत्वाचा स्पर्श झाला नाही, तेवढा सगळा अभ्यास करून परतत्वाचा जर स्पर्श झाला नाही त्या शब्दांमधून, तर हे जे वेदांत शास्त्र आहे ते निष्फळ. याचा या जे शास्त्र शब्दातून व्यक्त झालंय त्या, आणि आपल्याला जर त्याचा स्पर्श झाला नाही तर ते निष्फळ आहे. आणि बरोबर दुसरा चरण म्हणतं, परतत्वाचा जर अनुभव आला तरी तर ते निरुपयोगी आहे. 2 शब्द फार महत्वाचे. शब्दाच्या माध्यमातून आत्मज्ञानाच्या काठावर ते सोडायलाच हवं. त्याने आत्मज्ञानाच्या काठावर आत्मज्ञान होत नाही शब्दाने, पण ते जर झालं नाही तर ते निष्फळ ठरतं. आणि समजा शब्दाला आत्मज्ञानाच्या काठावर सोडलं आणि सद्गुरु कृपेने अज्ञान बाजूला झालं तरी सुद्धा तो शब्द निरुपयोगी ठरतो. कारण साध्य होता साधनाचा ठाव नाही. साधन म्हणून शब्द आलेला आहे. किती सुंदर गुरूंनी या पद्धतीने, म्हणून त्याला गुरूंनी सांगितलं की तू शब्दांमध्ये गुंतू नकोस. अतिशय महत्वाचा भाग सांगितला. आणि नंतर हे सांगितल्यावर सद्गुरु शांत बसले. शिष्याचा संदेह फिटला आणि आता दोघही स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झाले. शिष्याने सद्गुरूंना साष्टांग नमस्कार केलेला आहे. शिष्याला त्याच्या निजपदावर विश्रांती सद्गुरूंनी ऐक्यरूप असं केलेलं आहे. स्वरूपाशी ऐक्य हा करून दिलेला आहे, त्याला विश्रांत केलेला आहे. आणि इथे आता म्हणजे आपण काय हे समजायचंय की ही जे देव दुर्लभ असं हे जे जन्माचं सार्थक जे आहे ना, ते सार्थक केवळ आणि केवळ श्री गुरूंना शरण गेल्यावर होऊ शकतं. आणि त्या श्री गुरूंच्या उपदेशानेच अशा पद्धतीने अनुभव येऊ शकतो. हे आपल्याला 24 ते 26
या ओव्यांमध्ये सांगून शेवटच्या ज्या 27-28 आहेत त्या ओव्या सुद्धा अतिशय महत्वाचा संदेश काय देतात बघा, की समर्थ किती रोखठोक होते ते बघा, की समर्थांनी ग्रंथाची समाप्ती करताना आपल्या सगळ्यांना एक अतिशय रोखठोकपणे सांगितलेलं आहे, की तुम्हाला कृतार्थ व्हायचं आहे ना, म्हणजे असं जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे ना, तर मी आज हा आत्माराम शिकले, माझा आत्माराम ग्रंथ पूर्ण केला, यामध्ये कृतार्थता नाही. किती सुंदर आपल्याला बघा शेवट सांगतानाच काय समर्थांनी संदेश दिला, की यामध्ये कृतार्थना नाही. कृतार्थ साधकाने व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्रंथातला जो अर्थ म्हणजे प्राप्तव्य, माझं हे श्रेष्ठ प्राप्तव्य हे जे सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं स्वीकारा. म्हणजे या नरदेहात येऊन मला माझ्या स्वरूपावर आरूढ कसं होता येईल यासाठी जे जे म्हणून सांगितलं ते ते तसंच्या तसं स्वीकारा. आणि मग समर्थ सांगतायत ग्रंथाची स्तुती मला अपेक्षित नाही, त्यातलं साहित्य, अलंकार, भाषा याकडे तुम्ही कोणीही लक्ष देऊ नका. आणि फक्त त्यात जे प्राप्तव्य म्हणजे आपल्या साठीचा जो आशीर्वाद दिलेला आहे तो तसाच्या तसा ग्रहण करण्याची जबाबदारी जी सांगितली आहे ती करा, अशी आज्ञा आणि असा संदेश असं दोन्ही आपल्याला दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने शिष्याला समर्थांनी म्हणजे इथे आता श्री गुरूंनी दृढ, अपरिवर्तनीय, दृढ म्हणजे कायमचा, अपरिवर्तनीय परिवर्तन म्हणजे कधीही न बदलणारा, कायमचा स्थिर, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्षात साक्षात्कार म्हणतो ना तसा, असा अनुभव म्हणजेच असंच दृढ ज्ञान श्री गुरूंनी शिष्याला दिलेलं आहे. अशा पद्धतीने आत्मारामाच्या 28 एकूण स्वानुभव निरूपणाचा जो समास आहे त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण केला. आत्माराम खरोखर हा ग्रंथ मननशील, चिंतनशील सगळेच ग्रंथ आहेतच, पण हा आपण आता गेले काही वर्ष बघतोय तो अतिशय मननशील, चिंतनशील आहे. आणि तो त्या पद्धतीने आपण करून त्याचं निदिध्यासन म्हणजे आचरणात आणण्याचा प्रयत्न करायलाच हवा. आणि तो आपल्याला करण्याचं बळ सद्गुरूंना मी ही प्रार्थना करते की हे बळ आपल्या सगळ्यांना त्यांनी द्यावं. समर्थांना ही प्रार्थना करते आणि जो काही समर्थांनी दिलेला हा संदेश आहे या आत्माराम ग्रंथातून जे काही आपल्याला प्राप्तव्य सांगितलेलं आहे ते तशाच्या तशा पद्धतीने शास्त्रावर, संतांवर दृढ श्रद्धा ठेवून आपल्याला मिळावं ही सुद्धा प्रार्थना माझ्या सद्गुरूंकडे करते. हा सर्व ग्रंथ त्याचं जे चिंतन आपण केलं ते सगळं चिंतन माझ्या सद्गुरूंना मी अर्पण करते. आणि आजचा हा ग्रंथ आपला पूर्ण झालेला आहे असं आता सांगते. आणि आपल्याला या पद्धतीने पुढं जो काही अभ्यास आहे, साधना आहे ती करता यावी याबद्दल याच्यासाठीच्या शुभेच्छाही देते. सगळं सद्गुरूंना, रामरायाला, संत सज्जनांना अर्पण करूया. आणि आजचं हे मी चिंतन इथेच थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ॐ.